बुल्ढाना की पाक ज़मीं पे, बुल्ढाना की पाक ज़मीं पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील आणि उपजिल्हाधिकारी निवडणूक सुहासिनी गोणेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात येते। ही तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। मागील कमी अधिक 1 वर्षापासून निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येते। नायब तहसीलदार संजय बनगाडे, अव्वल कारकून जीवन ढोले, राम जाधव, संजय खुळे, प्रमोद राठोड, अमोल वानखेडे, रत्नाकर झिणे, प्रदीप फोलाणे आदी या कामाला लागले। 13 तहसील मधील निवडणूक कक्ष देखील कामाला भिडले। मतदार यादी कार्यक्रम राबवून जानेवारी 24 मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। जिल्ह्याची मतदार संख्या 20,53,000 आहे, तर सध्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यातील नवीन मतदारांची पुरवणी यादी करण्यात येणार आहे। जिल्ह्याला आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झाले असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे। बहुतेक मतदान साहित्य मिळाले। जिल्ह्यात यंदा 2266 मतदान केंद्र राहणार आहे। आवश्यक कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांना कामांचं वाटप करण्यात आलंय। मतमोजणी बुलढाणा येथील ITI मध्ये होणार असून स्ट्रॉंग रूम मध्ये करण्यात येत आहे। दरम्यान सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीची धुरा महिला अधिकाऱ्याकडे आहे। मागील लढतीची जबाबदारी गौरी सावंत यांनी उत्कृष्टपणे सांभाळली होती। यंदा DEO सुहासिनी गोणेवार यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे। जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीचे सुसज्ज नियोजन केलंय। त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांचा कटाक्ष आहे। त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा तयारीत पुढे आहे। सिटी न्यूज बुलढाणा।